आंतरराष्ट्रीय स्तरावर निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीचा परिणाम आता थेट धुळे शहरातील सर्वसामान्यांवर दिसून येत आहे. शहरात व्यावसायिक गॅस सिलेंडरची तीव्र टंचाई निर्माण झाली असून मेस आणि डबे चालकांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. गॅस सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे अनेक मेस चालकांना पारंपरिक लाकडी चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ आली आहे. दररोज 50 ते 100 डब्यांचा स्वयंपाक चुलीवर करणे अत्यंत कष्टप्रद ठरत असल्याचे मेस चालक सांगत आहेत. यातच लाकडांचे दरही 7 रुपये किलोपर्यंत पोहोचल्याने स्वयंपाकाचा खर्च वाढला आहे. त्यामुळे नाईलाजास्तव काही ठिकाणी जेवणाच्या डब्यांचे दर वाढवण्याची वेळ आली आहे. याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर आणि सर्वसामान्य ग्राहकांवर होत आहे. या गॅस टंचाईवर प्रशासनाने तातडीने तोडगा काढावा अशी मागणी मेस चालकांकडून केली जात आहे. मी वैष्णवी दीपक चव्हाण. माझा मेसचा व्यवसाय आहे. आम्ही जवळपास 7-10 वर्षापासून मेस चालवतो आहे. पण आजपर्यंत आम्हाला सिलेंडरच्या एवढा तुटवडा कधीच पडला नव्हता. या महिन्यात आम्हाला सिलेंडर उपलब्ध नसल्यामुळे आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतो आहे. त्याच्यामुळे आमचे डब्यांचं प्रमाण खूप जास्त असल्यामुळे 50-50 डबे सकाळी संध्याकाळी असतात. त्यामुळे आम्हाला सिलेंडर कमी पडतात. सिलेंडर भेटत नाही, त्याच्यामुळे आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतो आहे. आणि त्यामुळे आम्हाला डब्यांचे बी रेट वाढवावे लागत आहे. लाकडांचे भाव पण खूप वाढून दिले. लाकडांचे भाव 7 रुपये किलोप्रमाणे भेटत आहे. त्यामुळे आम्हाला तेही परवडत नाही आहे. पण नाईलाजास्तव आम्हाला चुलीवर स्वयंपाक करावा लागतो आहे. आणि त्यामुळे डब्यांचे रेट पण आम्हाला खूप वाढून मुलांना सांगावे लागत आहे की एवढे डबे द्यावं असं.